पोस्टल मतपत्रिका मोजायला सुरुवात झालेली आहे। राघोपूर मतदारसंघातून तेजस्वी यादव आघाडीवर असल्याची पहिली ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे। राघोपूर मतदारसंघ जो अतिशय हाय प्रोफाइल असा मतदारसंघ, तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचे उमेदवार महागठबंधनचे, आणि पहिला कल हा त्यांच्या बाजूने जाताना दिसतोय। तेजस्वी यादव आघाडीवर आहेत, स्वाभाविक आहे। दिग्गज नेते आहेत। मैथिली ठाकूर आघाडीवर आहे, भाजपची गायक मैथिली ठाकूर जी आत्ताच राजकारणामध्ये आली, तिला तिकीट मिळालं, ट्रोल सुद्धा झाली ती या सगळ्यामध्ये। तिच्या त्या काही वक्तव्याच्या वरून जेव्हा तिला विचारलं गेलं की ब्लूप्रिंट कुठं आहे, त्याच्यावरून तिला ट्रोल केलं गेलं, पण सध्या ती आघाडीवर आहे। महुआमधून तेज प्रताप यादव जो आपला छोटासा पक्ष घेऊन या निवडणुकीत आहेत, त्यांच्या पाठीशी सुद्धा लोक उभे दिसत आहेत। महुआतून तेज प्रताप यादव आघाडीवर आहेत। तेज प्रताप यांना निवडून येण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागू शकतो अशी शक्यता आहे, कारण ते कुटुंबापासून वेगळे झालेत आणि यावेळेस तिथं दोन भावांमधली लढत आहे। प्रत्यक्ष दोन भाऊ समोरासमोर नसले तरी भावाचा पक्ष आणि भाऊ अशा प्रकारची ही लढत असणार आहे। मोकाममधून अनंत सिंग आघाडीवर आहेत। आता एका मतदारसंघामध्ये काय स्थिती आहे, कशा प्रकारे पहिला कल कोणाच्या बाजूने जातोय हे आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। तर प्रत्येक क्षणाला तेजस्वी यादव हे आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्वाभाविक आहे, कारण तेजस्वी यादव हे एक मोठा चेहरा, मुख्यमंत्री पदाचा चेहरा महागठबंधनचा बिहार मधला आहे, आणि आता पोस्टल मतदान जे आहे ते मोजायला सुरुवात झालेली आहे। साधारण अर्ध्या तासाच्या नंतर ईव्हीएम उघडतील आणि ईव्हीएमची सुद्धा मतमोजणी सुरुवात होणार आहे। पण ही निवडणूक अतिशय महत्त्वाची असणार आहे। पोस्टल मतमोजणीमध्ये पहिला कल भाजपच्या बाजूने जाताना दिसला, त्यानंतर आजेडीचे सुद्धा आता जी माहिती आहे भाजप 7 जागांवरती आघाडीवर आहे। पोस्टल मतमोजणीमध्ये पुढचे काही तास मात्र आपल्याला थांबावं लागेल, पूर्णपणे बिहारच्या जनतेचा कौल नेमका कुठल्या बाजूने जातो याचा अंदाज येण्यासाठी।